नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील शाळा व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे. कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे. तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. राज्यातील केंद्र शाळांच्या स्तरावर क्रीडा शिक्षक पदाला शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार क्रीडा शिक्षकांची 4,860 पदे मंजूर करण्यात आली आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक संवर्गातील 2,36,228 पदे पायाभूत पदे प्राथमिक निश्चित करण्यात आली आहेत. राज्यातील समूह साधन केंद्राची केंद्र शाळा 21 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात सद्यस्थितीत 4,860 समूह साधन केंद्र अस्तित्वात आहेत. 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाद्वारे संच मान्यतेचे निकष सुधारित करण्यात आले आहेत. त्यानुसार केंद्रस्तरावर प्रत्येकी 1 याप्रमाणे क्रीडा शिक्षक संवर्गातील पद मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे. तर 8 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापनासाठी संवर्गातील प्रत्येकी 1 पद मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या पायाभूत पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येत नाही. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन या मर्यादेत 2 संवर्ग निर्माण करण्यात आले आहेत, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. तसेच जिल्हानिहाय क्रीडा शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. एखाद्या वर्षात संच मान्यतेनुसार काही जिल्ह्यात उपलब्ध होणारी पदे मंजूर पदांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यातील पदे तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याचा अधिकार शिक्षण आयुक्तांना असेल. मात्र संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेल्या एकूण पायाभूत पदांच्या मर्यादेतच तात्पुरत्या पदांचे समायोजन करता येईल. केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा, केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन या दोन्ही संवर्गाची बिंदू नामावली नोंदवही जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक राहील, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. तर जिल्हानिहाय निश्चित करण्यात आलेल्या विशेष शिक्षक क्रीडा या पदाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक 306 शिक्षक पुणे जिल्ह्याला मिळणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला 251, अहिल्यानगर जिल्ह्याला 246, नाशिक जिल्ह्याला 244, रायगड जिल्ह्याला 228, सातारा जिल्ह्याला 223 शिक्षक मिळणार आहेत. तर सर्वात कमी भंडारा जिल्ह्याला 60, हिंगोली जिल्ह्याला 68, वाशिम जिल्ह्याला 71, तर धाराशिव जिल्ह्याला 80 शिक्षक मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक उपलब्ध नव्हते. मात्र या निर्णयामुळे केंद्र स्तरावरून तरी क्रीडा शारीरिक शिक्षणाबाबत मार्गदर्शनासाठी शिक्षक उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे क्रीडा शिक्षकांच्या पदमंजुरीचा निर्णय स्वागतार्ह आहे, असे माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी सांगितले.